अनेक चांगली कामं या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी केलेले आहेत। आता सुद्धा 1000 बेडचं हॉस्पिटल शेंडा पार्कला त्या ठिकाणी होतंय। या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। कागलमध्ये मला वाटतं बापू सांगावला कुठलं कॉलेज आलंय, आयुर्वेदिक आलंय, आणि तिकडे योगा 3 कॉलेज झाले। आता बॅकलॉग कागलचा संपलाय असं जाहीर करा। मी आता कागलमध्ये काय नेणार नाही असं जाहीर करा। आणि कोल्हापूरमध्ये अजून जे जे करता येईल, एक डेंटल राईट आहे ते कोल्हापूर शहरात करा साहेब। शेंडा पार्कला जागा आहे, कागलमध्ये एवढी जागा मिळणार नाही, जाणं येणं विद्यार्थ्यांना त्रासाच होईल। आमची विनंती आहे की चांगला आहे जो मतदारसंघाचं नेतृत्व करतो तो शेवटी पहिला आपल्या मतदारसंघाचा विचार करणार, यामध्ये दुमत नाही। परंतु आता आयुर्वेदिक योगा सगळे कॉलेजेस आता कागलमध्ये झालेले आहेत। डेंटल कॉलेज जर कोल्हापुरात काढता आलं तर या ठिकाणी काढावं अशी मुश्रीफ साहेबांना आमची विनंती असणार आहे। कारण की शेवटी सत्तेच्या माध्यमातून या जिल्ह्याला आम्ही काय देतो हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा। सत्ता कुणाची आहे याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये या सत्तेचा उपयोग आम्ही लोकांसाठी करतो, कशा पद्धतीने करतो हे भविष्य काळात या ठिकाणी महत्वाचं असणार आहे। आणि म्हणून आम्हा दोघा मंत्र्यांच्याकडून अपेक्षा उद्याच्या भविष्य काळात या जिल्ह्यामध्ये चांगल्या कामासाठी, प्रकाशरावना देखील मगाशी उल्लेख झाल्यापासून राधानगरी बुदरगडला कधीच मंत्रिपद या ठिकाणी मिळालं नव्हतं, ते एका तरुण सहकार्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि सार्वजनिक आरोग्यासारखं एक महत्वाचं खातं त्यांच्याकडे त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळात देखील, पूर्वी प्रकाशराव मिरजेला सगळे उपचाराला जायचे, परंतु आता सगळा तो टापू आता कोल्हापूरला आपल्याकडे, कोल्हापूरला आरोग्यामध्ये चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत। आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात माझी आपल्याला विनंती आहे, आता विमान सेवा चालू झालेली आहे, मेडिकल टुरिझमच्या बाबतीत कोल्हापूरला आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का? एखादा प्रकल्प मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून आज विदेशातून परदेशातून अनेक लोक आज वैद्यकीय उपचार घ्यायला या राज्यामध्ये येतात, विशेष करून मुंबईमध्ये येतात, ते आपल्याला कोल्हापूरमध्ये आणता येतील का? अशी एखादी बैठक आपल्याला त्या ठिकाणी घेता आली तर या कोल्हापूरमध्ये आज चांगले उपचार घेणारे, चांगले उपचार देणारे डॉक्टर्स आज उपलब्ध आहेत। या व्यवस्थेचा फायदा जगभर देशभर आपल्याला जर करता आला तर तुमच्या माध्यमातून तो व्हावा अशी साधारणपणे आमची अपेक्षा या ठिकाणी असणार आहे। आदरणीय महाराज खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम करतात। दिल्लीमधून जेवढा जास्त निधी या कोल्हापूर जिल्ह्याला आणता येईल हा प्रयत्न त्यांचा प्रामाणिकपणे येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी असणार आहे। आणि म्हणून दोन्ही मंत्र्यांना आमची विनंती आहे की आमचं कुठं पत्र आलं, मुश्रीफ साहेब आम्ही तिघच आता काँग्रेसवाले, आमचं कुठं पत्र आलं तर आपण त्याचा विचार करावा दोन्ही मंत्र्यांनी, अशी विनंती करतो। सार्वजनिक विषय